तर आपण पाहतो एकीकडे मवियामधील मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू आहे, तर तिकडे महाजन यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलंय। भाजपमध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजी होतील, पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत। मात्र आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपचा असेल तर तो म्हणजे देवेंद्रजी असतील, असं वक्तव्य राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि माहितीचा विजय होईल, असा विश्वास सुद्धा गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही। पण आमच्या मनातला जो मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहेत। तर आपण पाहतो एकीकडे मवियामधील मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू आहे, तर तिकडे महाजन यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलंय। भाजपमध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजी होतील, पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत। मात्र आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपचा असेल तर तो म्हणजे देवेंद्रजी असतील, असं वक्तव्य राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल आणि माहितीचा विजय होईल, असा विश्वास सुद्धा गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। मला वाटतं आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही। पण आमच्या मनातला जो मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहेत।